हा दावा ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला असेल। चलनातून 500 रुपयांच्या नोटा बंद होणार आणि त्या नोटांची छपाई देखील बंद केली आहे। 500 रुपयांच्या नोटा बंद होणार। 500 रुपयांच्या नोटांची छपाई थांबवली। आत्ताच समोर आलेल्या नवीन माहितीनुसार 500 रुपयांच्या नोटा 15 मार्च पासून बंद होणार असल्याचा मोठा दावा सध्या केला जात आहे। आता अत्यंत गंभीर बातमी सर्व नागरिकांसाठी सध्या आलेली आहे, कारण की RBIच्या नियमामध्ये काही बदल होऊ शकतात आणि काही झाले देखील आहे। आता या ठिकाणी न्यूज चॅनलवर देखील दावे करण्यामध्ये येत आहे। तुमच्याकडे 500 रुपयांच्या नोटा असतील तर तुमच्यासाठी ही बातमी खरोखर खूप महत्त्वाची ठरणार आहे, कारण की आता डायरेक्ट RBIच्या माध्यमातून निर्णय होत आहे व मोदी साहेबांच्या माध्यमातून देखील निर्णय होत आहे। काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने पुन्हा एकदा नोटबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे। यामध्ये बघा, सरकारने सांगितलं आहे जो काय श्रीमंत लोकांचा काळा पैसा आहे, काळं धन आहे, ते आता बाहेर निघणार आहे। रिझर्व्ह बँक आणि सरकारच्या माध्यमातून 500 रुपयांच्या नोटा बंद करण्यावर शिक्कामोर्तब सध्या झाला आहे, असं चित्र सध्या दिसून येत आहे। भरपूर दिवसापासून तुम्ही न्यूजपेपरवर देखील वाचत आला असताल की 500 रुपयांच्या नोटा बंद होणार। अखेर आता सरकारच्या माध्यमातून निर्णय सध्या होत आहे। दर 10 वर्षांनी नोटबंदी केल्यास देशातील लपलेला काळा पैसा पूर्णपणे बाहेर येईल, असा विचार सरकार आता करत असल्याचं चित्र दिसून येत आहे। यामुळे वाढलेली महागाई पूर्णपणे कमी होईल आणि त्याचा फायदा सामान्य आणि गोरगरीब जनतेला होईल। आता बघा, सरकारच्या माध्यमातून अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की 500 रुपयांच्या नोटा तर बंद करण्यामध्ये येईल, परंतु जो काळं धन आहे, जो काळा पैसा आहे, तो जप्त देखील होईल आणि तो जप्त झाल्याच्या नंतर तो पैसा गोरगरिबांसाठी खर्च करण्यामध्ये येणार। म्हणजे की एकीकडे खुशखबर आहे आणि दुसरीकडे या ठिकाणी दुःखद खबर आहे ज्यांच्याकडे खूप सारं काळं धन आहे, कारण की 500 रुपयांच्या नोटा बंद करण्यावर आता मोदी साहेबांचा निर्णय होत आहे, असा दावा सध्या केला जात आहे। 2016च्या नोटबंदीला बघा, आता 2026 मध्ये बरोबर 10 वर्ष पूर्ण झाले आहे। बघा, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे। याच पार्श्वभूमीवर काल मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती। बघा, त्यामध्ये माहिती समोर आली आहे की 15 मार्च पर्यंत 500 रुपयांच्या नोटा आता पूर्णपणे बंद करण्याचा सरकारचा सध्या विचार होत आहे। सावकार लोकांकडे लपवून ठेवलेला काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने पुन्हा एकदा नोटबंदीचा हा मोठा निर्णय सध्या घेतलेला आहे। ही नोटबंदी नेमकं कोणत्या तारखेला होणार, बघा, याची तारीख आता 15 मार्च म्हणून समोर येत आहे। या तारखेच्या आत तुमच्याकडील 500 रुपयांच्या नोटा बदलून घेण्याचे आव्हान सध्या करण्यामध्ये आले आहे, कारण की 500 रुपयाच्या नोटा एकदा बंद झाल्या की बँकेमधून काही नोटा तुम्हाला बदलून मिळणार, परंतु जास्त राशी असेल तर ते काळं धन समजलं जाईल। त्यामुळे तात्काळ नोटा बदलून सुद्धा तुम्ही घेऊ शकता। नाहीतर बघा, सरकारने आतापर्यंत काय नोट बंद नाही झाली, परंतु 15 मार्चच्या नंतर नोटा बंद होतात, असं या ठिकाणी मोदी साहेबांचा निर्णय सध्या ठामपणे झालेला आहे। नोटा बदलण्यासाठी रिझर्व्ह बँकेने दिलेल्या सूचनांचे पालन करणे नागरिकांसाठी अनिवार्य असणार आहे, असे आदेश सध्या RBI कडून सुद्धा जारी करण्यामध्ये आले। 500 रुपयांच्या नोटांची छपाई सध्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बंद केल्याची धक्कादायक माहिती सध्या समोर येत आहे। गेल्या 2 आठवड्यापासून ATM मधून सुद्धा 500 रुपयांच्या नोटा येण्याचे प्रमाण सुद्धा खूप कमी पाहायला मिळत आहे। 500 रुपयांच्या नोटा ATM मधून येत आहे, परंतु त्या आता छापायच्या बंद झाल्या आहेत। ज्या जुन्या नोटा आहे, ज्या की पहिल्यापासून ATM मध्ये आहे, अशाच नोटा सध्या निघत आहे। ज्या ATM मध्ये 500 रुपयाच्या नोटा नाही पहा, त्यामध्ये नवीन नोटा टाकण्यामध्ये येत नाही।
500च्या जागी 100 रुपयाची नोट आणि 200 रुपयांच्या नोटा जास्त प्रमाणामध्ये छापल्या जात असल्याने आता सरकारच्या माध्यमातून काळं धन बाहेर काढण्यामध्ये येत आहे. सरकारने 500च्या नोटा चलनामधून बाद करण्याची ही मोठी योजना फायनल केलंय असं म्हणलं जात आहे. सरकारच्या माध्यमातून आता काळं धन काढलं जात आहे. बघा 2016 मध्ये ज्याप्रमाणे अचानक रात्री 8 वाजता नोटबंदी जाहीर केली होती तशाच प्रकार पुन्हा घडण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. श्रीमंत लोकांकडील पैसा बाहेर काढण्यासाठी हे कठोर पाऊल आता मोदी साहेबांच्या माध्यमातून उचलण्यामध्ये येत आहे. यावेळी नोट बदलून घेण्यासाठी नागरिकांना खूपच कमी वेळ दिला जाणार असल्याचा इशारा समोर येत आहे. 15 मार्च ही तारीख यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याने आता खूप कमी दिवस उरलेले आहे. 15 तारीख येण्यासाठी बघा ATM मधून पैसे काढताना जर 500ची नोट आली तर आता स्वीकारायची की नाही याबद्दल सध्या जनतेमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकांकडून 500च्या नोटा घेताना काळजी घेण्याचे आवाहन सुद्धा या माहितीमधून करण्यामध्ये आले आहे. 2016च्या नोटबंदीमुळे करोडो रुपयांचा घोटाळा बाहेर पडला आणि अर्थव्यवस्था मजबूत झाली. तशाच प्रकारे पुन्हा एकदा भारताची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून 500 रुपयांच्या नोटावर बंदी घालण्याबद्दल निर्णय होत आहे. येथून पुढे प्रत्येक 10 वर्षांनी नोटबंदी केली जाईल जेणेकरून साठवलेला काळा पैसा बाहेर काढण्यामध्ये येईल असा दावा सध्या केला जात आहे. आणि सोशल मीडियावर देखील अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहे. पेपरमध्ये सुद्धा न्यूज येत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे महागाई कमी होईल आणि गरिबांचे कल्याण होईल अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. हे ऐकून सर्वांनाच आता धक्का बसला तरी 15 मार्च पासून 500 रुपयाची नोट चालणार नसल्याचे यामध्ये म्हणलं जात आहे. त्यामुळे नागरिकांनी आधीच तयारीमध्ये राहणे फायद्याचे ठरेल असं या ठिकाणी सल्ला देण्यामध्ये येत आहे. श्रीमंत लोकांनी बंडलच्या स्वरूपात घरात लपलेला पैसा या निर्णयामुळे बाहेर येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. यामुळे गोरगरीब जनतेला महागाईतून मोठा दिलासा मिळेल असं देखील सांगण्यामध्ये येत आहे. बघा असा दावा या माहितीद्वारे करण्यामध्ये आला आहे. 15 मार्च ही तारीख जवळ येत असल्याने सोशल मीडियावर याबाबतच्या मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या पसरू लागला आहे. तुमच्याकडील 500च्या नोटांची व्हॅल्यू 0 होण्यापूर्वीच त्या बँकेमध्ये जमा करणे आवश्यक असल्याचे सध्या सांगण्यामध्ये येत आहे. आता अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की बघा जुन्या नोटा कुठे जमा करायच्या आणि किती दिवसांच्या अवधी मिळेल याची सविस्तर माहिती लवकरच अधिकृतपणे तुम्हाला याच चॅनलमध्ये मिळेल. या बातमीमुळे पुन्हा एकदा नागरिकांना बँकेच्या रांगेमध्ये उभे राहावे लागेल का अशी भीती व्यक्त केली जात आहे. RBIच्या मार्गदर्शक तत्वांचा उल्लेख करून 500च्या नोटा हळूहळू चलनातून गायब केल्या जात असल्याचे यामध्ये म्हणलं जात आहे. देशाच्या हितासाठी हा निर्णय घेणे गरजेचे असल्याचे या माहितीद्वारे समजत आहे. बघा मोदी साहेबांचा निर्णय सध्या होत आहे. आता या ठिकाणी 500 रुपयांच्या नोटा चलनामधून बाहेर निघू शकतात. 15 मार्चची तारीख देण्यामध्ये आली आहे. 50 वर्षाचा साठलेला काळा पैसा जसा 2016ला बाहेर आला होता तसाच 10 वर्षांचा पैसा आता बाहेर काढला जाणार. यामुळे देशाची प्रगती होईल आणि अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल असं सरकारचं म्हणणं आहे. असे सरकारचे मत असल्याने 500 रुपयांच्या खोट्या नोटा चलनात जास्त असल्याने सरकार चिंतेमध्ये असून त्या बंद करण्यासाठी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. 15 मार्च नंतर जुन्या 500च्या नोटांचे व्यवहार पूर्णपणे थांबण्यामध्ये येऊ शकतात असे आदेश सध्या सरकारच्या माध्यमातून सूचना देखील येत आहे. ATM मध्ये सध्या 100 आणि 200च्या नोटांची संख्या वाढवण्यात
आल्याचा दावा या माहितीमध्ये करण्यामध्ये आला आहे. नवीन 500ची नोट वेगळ्या रंगाची किंवा वेगळ्या प्रकारची येऊ शकते अशी चर्चा सध्या सुरू होत आहे. जुन्या नोटांच्या जागी नवीन नोटा आणण्याचा सरकारचा विचार असून त्याबाबतची प्रतिक्रिया सुरू असल्याचे म्हणले जात आहे. ही सर्व माहिती अर्थव्यवस्थेला बळकट करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची असल्याचे यामध्ये सांगण्यामध्ये येत आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या. बघा, 15 मार्च महिन्यातील अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर या प्रक्रियेला अधिकच वेग येणार आहे असं तज्ज्ञांच्या माध्यमातून सध्या सांगण्यामध्ये येत आहे. 15 मार्च ही तारीख गांभीर्याने घेण्याचे आवाहन या माहितीद्वारे करण्यामध्ये आले आहे. सरकार 1 महिना आधीच याबाबत स्पष्ट सूचना देत असतं, जेणेकरून कष्टाचा पैसा बदलून या ठिकाणी मिळावा. काळा पैसा बाहेर काढणे हाच या मोहिमेचा उद्देश असल्याचे सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, अनेक जिल्ह्यांमध्ये खोटा नोटा तयार करण्याच्या तक्रारी वाढल्याने नोटबंदीचा निर्णय घ्यावा लागल्याने यामध्ये म्हणलं जात आहे. परंतु बघा, सरकारचं यामागं तिसरंच पेज आहे की काळा पैसा बाहेर काढणे, झेरॉक्स मशीन किंवा इतर माध्यमातून होणारी फसवणूक टाळण्यासाठी हा कठोर निर्णय सध्या घेण्यामध्ये आला आहे. व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी 500ची नोट बदलणे हाच एकमेव पर्याय असल्याने सरकारचे आता मत ठाम आहे. यामुळे भविष्यात भ्रष्टाचार कमी होईल आणि देशाच्या विकासाला गती मिळेल असा दावा व्यक्त केला जात आहे. आता बघा, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे शेवटी कोणत्याही अफवांवर तुम्ही विश्वास ठेवू नका. भरपूर दिवसापासून अफवा देखील सुटल्या होत्या. बघा, आता या ठिकाणी अधिकृत माहितीची वाट पाहावी असा सल्ला सुद्धा देण्यामध्ये येत आहे. पण 15 मार्चची तयारी ठेवण्याचे आवाहन करून नागरिकांना आपण सावध केले आहे. ही माहिती तुमच्या मित्रपरिवारापर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून सर्वांना याबाबतची माहिती मिळेल. आणि बघा, अशाच प्रकारच्या तुम्हाला पुढे देखील नवनवीन अपडेट बघायच्या असतील तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.